हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. मकर संक्रांती जवळ येते. मकर संक्रांती म्हणलं की तीळ आणि गुळापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो. त्यामध्ये तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू हे तर असतातच. आता तीळ आणि गुळापासूनचे लाडू बनवायचे म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी पाक बनवावा लागतो आणि बऱ्याच वेळा पाक जो आहे तो पुढे गेला तर लाडू असतात ते आपले कडक होतात. तर आज आपण असं हे पाकाचं टेन्शन नसणारे लाडू बनवणार आहोत, तेही तीळ आणि गुळापासून. तर आज आपण पाहणार आहोत बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे. तर असे हे टेन्शन फ्री आणि अगदी झटपट बनणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला देखील विसरू नका. तर आता आपण हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. असे हे झटपट तिळाचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी 1 बाउल होईल इतके तीळ घेतलेले आहेत. तीळ जे आहेत ते मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ जे आहेत ते मी रेग्युलर तीळ अवेलेबल होते तेच घेतलेले आहेत. जर तुम्हाला पॉलिशचे तीळ आवडत असतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरी देखील चालेल. या ठिकाणी मी एक छोटा बाउल होईल इतके तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी कढई जी आहे ती चांगली गरम करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि तीळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहून तीळ उडायला लागेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण खूप मोठी ठेवली तर तिळाचा कलर जो आहे तो चेंज होईल आणि तीळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे. तीळ आपण कंटिन्युअसली हलवत नाही राहिले तर खालचे तीळ आहेत ते भाजले जातील, त्याचा कलर चेंज होईल आणि वरचे तीळ जे आहेत ते तसेच राहतील. हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं होईल इतका वेळ लागणार आहे. हळूहळू तिळाचा कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर तीळ उडायला देखील लागलेले आहेत. तर आता मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे. आता या ठिकाणी मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि या कॉटनच्या कापडावर तीळ जे आहे ते मी पसरवून घेणार आहे आणि आपल्याला तीळ या ठिकाणी पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. जर आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये तीळ पसरवले तर ते काय होईल, तिळाला काही वेळेला पाणी सुटू शकतं. आपल्याला तिळाला पाणी सुटू द्यायचं नाहीये. त्यामुळं आपण काय करतोय, एखाद्या प्लेन पेपरवर किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर तीळ जे आहेत ते व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत. तर हे तीळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. तीळ जे आहेत ते आपले थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर मी हे तीळ एका ताटामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आता या तिळामधील 2 टेबलस्पून होतील इतके तीळ मी बाजूला काढून घेणार आहे आणि हे तीळ मी नंतर लाडू बनवताना त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. यानंतर उरलेले जे काही तीळ असतील ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करणार आहे. मिक्सरचं भांडं घेताना शक्यतो मोठं भांडं जे आहे ते घ्यायचं आहे. लहान भांडं घेतलं तर आपले तीळ वाटताना खूपच त्याची पावडर होईल. आपल्याला या ठिकाणी पावडर करायची नाहीये. फक्त ते थोडेसे बारीक करायचे, थोडेसे ओबड-धोबड होतील असे फक्त आपण बारीक करतोय. फार पावडर करायची नाहीये. मिक्सर जो आहे तो अगदी पहिल्या स्पीडवर ऑन ऑफ करून थोडंसं मी असं ओबड-धोबड असं ते बारीक करून घेतलेलं आहे. खूप पावडर नाही झालेली बघा. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेफार तीळ जे आहेत ते अजूनही त्याच्यामध्ये दिसतायत. ज्या बाउलनं आपण तीळ घेतले होते त्याच बाउलनं आपण या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे. गूळ जो आहे तो मी बारीक असा किसून घेतलेला आहे आणि तो गूळ आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेला आहे. ज्यामध्ये आपण ऑलरेडी तीळ थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आपण हे गूळ जो आहे तो ऍड केलेला आहे. आता गूळ बघा थोडासा मिक्स करते, नाहीतरी तीळ जे आहेत ते खाली राहतील आणि गूळ जो आहे तो वर राहील. यासाठी मी काय केलेलं आहे बघा, तीळ आणि गूळ थोडंसं चमच्यानं जे आहे ते मिक्स करते आणि त्याच्यानंतर परत एकदा मिक्सरला फिरवायचं. खूप फिरवायचं नाही, नाहीतर ते खूप चिकट होऊन राहील. थोडंसंच 1-1.5 मिनिटासाठी मिक्सरला फिरवून ते मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. गूळ या तिळामध्ये छान असा मिक्स झालेला आहे आणि ते आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे.
सुरुवातीला तुम्हाला असं वाटत असेल की हे खूपच कोरडं आहे आणि याचे लाडू कसे बनणार, तर आपण जसं जसं मळत जाऊ तसं तसं आपल्या हाताच्या उष्णतेनं गूळ जो आहे तो काय होईल, पातळ व्हायला लागेल आणि ते छान मिक्स व्हायला लागेल. तर आपण काय करूया, एक 5 ते 7 मिनिटासाठी छान असं हातानं मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जसे आपण शेंगदाण्याचे लाडू करतोय त्याचप्रमाणे आपण इथं तिळाचे लाडू बनवतोय. जर तुम्हाला तिळाबरोबर शेंगदाणे देखील ऍड करायचे असतील तर शेंगदाणे देखील आपण भाजून घ्यायचे. त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते देखील थोडेसे बारीक करून याच्यामध्ये ऍड केले तरी देखील चालेल. पण मला या ठिकाणी काय करायचं होतं, फक्त तिळाचे लाडू बनवायचे होते, म्हणून मी काय करतेय, फक्त तीळ त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आता या ठिकाणी मी थोडंसं मळून घेतलेलं आहे, त्याचा गोळा होतोय का चेक करतेय. तर छान असं ते काय व्हायला लागलंय, त्याचा गोळा व्हायला लागलाय. तर गोळा झाला तरी त्याचे लाडू अजूनही बांधता येत नाहीये, म्हणून मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तूप ऍड करणार आहे. तूप ऍड केल्यामुळं आपल्या लाडूला एक बाइंडिंग येण्यासाठी म्हणून हेल्प होणार आहे. तूप ऍड करून झाल्यानंतर आपण परत एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया, त्याला मळून मळून घेऊया, जेणेकरून आपल्याला लाडू बांधण्यासाठी एक बाइंडिंग जे आहे ते रेडी होईल. हे लाडू बनवण्यासाठी आपण गूळ वापरताना पिवळ्या कलरचा जो गूळ असणार आहे तो वापरणार आहोत. काळ्या कलरचा जर आपण गूळ वापरला तर आपल्या लाडूचा कलर देखील काय होईल, काळा होईल. आता आपलं छान असं बाइंडिंग जे आहे रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपण यापूर्वी काय केलं होतं, 2 टेबलस्पून होतील इतके तीळ जे आहेत ते बाजूला काढून ठेवलेले. आता ते तीळ मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि हे परत एक छान असं मिक्स करून घेते. लाडू खाताना आपल्याला दाताखाली तीळ आले की त्याची टेस्ट जी आहे ती आणखी अशी वाढणार आहे. अखंड तीळ खाल्ल्याचा देखील आपल्याला आस्वाद घेता येणार आहे. आता हे तीळ मिक्स करून झालेले आहेत. परत एकदा छान असं सगळं मळून मळून घेऊया. एक छान बाइंडिंग रेडी होईल. थोडंसं आपण काय करतोय, गुळाचं प्रमाण मी या ठिकाणी कमी ठेवलं होतं, त्यामुळे मला मळण्यासाठी थोडंसं एफर्ट घ्यायला लागलेले आहेत. जर तुम्हाला जास्त गोड लाडू हवे असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढवू शकता आणि गुळाचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपोआप काय होणार आहे, मदत होणार आहे. त्यामुळे तूप कदाचित न लागण्याची देखील शक्यता आहे. सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला लाडू जे आहेत ते तयार करायला घ्यायचे आहेत. लाडू तयार करण्यासाठी एक छोटासा गोळा घेतलेला आहे. आपण त्याला प्रेस करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर त्याला चांगलं एक बाइंडिंग झालं की आपण काय करतोय, त्याला गोल आकार असा देऊन घेतोय. तर हे लाडू बनवताना आपल्याला खूप मोठ्या आकाराचे असे बनवायचे नाही आहेत, छोट्या छोट्या आकाराचे असे बनवायचे आहेत. तर बघा या ठिकाणी आपला पहिला तिळाचा लाडू जो आहे तो रेडी झालेला आहे. त्याला छान आकार यावा म्हणून मी काय करते, त्याला हातावर थोडंसं असं गुळवून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पहिला लाडू आहे तो रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणापासून आपण सगळे लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहोत. लाडू बांधताना आपल्याला थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे लाडू जो आहे तो आपला सुटला जाणार नाही. आणि इथं आपल्याला पाकाचं वगैरे काही टेन्शन नाही आहे. लाडू जे आहेत ते आपले अगदी मऊसूत छान असे होणार आहेत. पाकातले लाडू असतील, पाक जर पुढे गेला तर ते काही वेळेला कडक होण्याचा चान्स असतो. पण इथं अजिबात पाकाचं टेन्शन नाही आहे. हाताला कुठल्याही प्रकारचे चटके बसत नाही आहेत. छान मऊसूत असे लाडू झटपट असे रेडी होतात. पाहता पाहता दुसरा लाडू सुद्धा आपला तयार झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडूला कुठेही चीर गेलेले नाहीये. अतिशय छान आकार आलेला आहे. अतिशय छान कलर देखील आलेला आहे आणि अगदी मऊसूद असे लाडू जे आहेत ते आपले रेडी होत आहेत. तर दुसरा लाडू मी तयार करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणापासून सगळे लाडू जे आहेत ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. उरलेल्या मिश्रणापासून मी तिळाचे सगळे लाडू जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तर या मकर संक्रांतीला लाडू बनवण्यासाठी पाकाचं खूप टेन्शन घ्यायचं नाही आणि झटपट असे तिळाचे मऊ मऊ लाडू जे आहेत ते आपण तयार करायचे आहेत. तर ही होती आपली आजची बिनपाकाचे तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.